Hello student, this is our fourth lecture. In this lecture we are going to discuss about the structure of anther, okay, which is a male reproductive organ. Basically the anthers consist of filament, connective and anthers bilobe, okay. In human being the male reproductive organ is gametes were called as a sperms, which is situated in testes, okay. Like this, for plant male reproductive is called as anther. In that the gamete, its name is pollen grain, okay, and these pollen grains were situated in the anthers. बघा, जेव्हा आपण अँथरचा बेसिक स्ट्रक्चरचा विचार करतो तेव्हा त्याच्यामध्ये तीन गोष्टी आपण बघतो, त्या म्हणजे एक फिलॅमेंट, आणि हे अँथर्स आहेत ते बायलोब असतात, आणि फिलॅमेंट आणि अँथर हे कनेक्टिव्ह पार्टनी जोडलेले असतात. जसं की ह्युमन बिईंग्समध्ये मेल गॅमेट जे असतं त्याला आपण स्पर्म बोलतो, आणि हे स्पर्म्स टेस्टीजमध्ये सिच्युएटेड असतात. त्याचप्रमाणे प्लांट्सचा आपण विचार केलात तर मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनिज आपण अँड्रोशियम असतात तर त्या अँड्रोशियममध्ये अँथर्स प्रेझेंट असतात, आणि अँथर्सना त्याच्यामध्ये जे गॅमेट असतं त्याचं नेम आहे की पोलन ग्रेन्स, ओके. आणि त्या पोलन ग्रेन कुठे सिच्युएटेड असणार आहेत तर अँथरमध्ये. त्याला अजून एक नेम आहे, दॅट इज द मायक्रोस्पोर, ओके. आणि पोलन सॅकसुद्धा त्यांना म्हटलं जातं. युजली तुम्ही 9th स्टँडर्डमध्ये अँथर कशा प्रकारे बनतात, कोणत्या टिश्यूनीज बनलेले असतात, त्याच्या लेयर्स कशा असतात ह्याचा तुम्ही स्टडी केलेला आहात, ओके. बेसिकली अँथर हे पॅरेन्कायमॅटिक टिश्यूजनी बनलेले असतात, ओके. म्हणजेच तुम्हाला हे लक्षात राहिलं पाहिजे की अँथर जे आहेत ते पॅरेन्कायमॅटिक टिश्यूजनी बनलेले असतात, अँड दे वेअर सराउंडेड बाय वन सिंगल लेयर. इट इज कॉल्ड ॲज द इपिडर्मिस. इपी मीन्स आउटर और अभाव लेयर, ओके. आणि ही जी आउटर लेयर असते अँथरची ती पॅरेन्कायमॅटिक टिश्यूजनी बनलेली असते, ओके. इकडे बघा जरासं डायग्रॅममध्ये. आता जर आपण मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर बघितलं तर हा जो आउटर लेयर आहे त्याला आपण इपिडर्मिस म्हणतो, आणि ही इपिडर्मिस जी आहे ती पूर्णतः कशापासून बनलेली आहे तर पॅरेन्कायमॅटिक टिश्यूजपासून बनलेली आहे, ओके. त्याच्या आतमध्ये जी इनर लेयर असते त्याला आपण इंडोथेशियम म्हणतो. ही इंडोथेशियम लेयर असते, आणि इंडोथेशियम लेयर नंतर कुठली लेयर असणार आहे की मिडल लेयर. मिडल लेयर ही 4 ते 5 लेयर असतात मिडल लेयरच्या, आणि त्याच्यामध्ये नंतर हे तुम्हाला जे स्क्वेअर शेप्समध्ये दिसतील ते म्हणजे टॅपिटम टिश्यूज असतात, आणि टॅपिटम टिश्यूज हे न्यूट्रिशन्स प्रोव्हाइड करण्याचं काम करत असतात, ओके. आणि त्या टॅपिटम टिश्यूच्या आतमध्ये तुम्हाला स्पोरेंजियम टिश्यू दिसतील की जे स्पोर फॉर्म करतात. आता जर आपण बेसिक स्ट्रक्चरचा विचार केला तर अँथर हे जनरली कसे असतात, डायथिकस असतात. आणि डायथिकस म्हणजे काय की त्याच्यामध्ये 2 लोब्स असतात. आता तुम्ही जर एखाद्या अँथरचं जर तुम्ही व्हर्टिकल सेक्शननी डिवाईड केलं तर तुम्हाला 2 लोब दिसतील. दिस वन इज द फर्स्ट अँड दिस वन इज सेकंड. जर तुम्ही हॉरिझॉन्टल लेअरमधून त्याचं कट केलं तर दिस इज द फर्स्ट पार्ट, दिस इज द सेकंड पार्ट, ओके. म्हणजेच काय की अँथर हे नेहमी डायथेकस असतात. डायथेकसचं मिनिंग आहे की 2 लोब्स असतात, आणि ते टेट्रास्पोरँजिएट असतात. टेट्रास्पोरँजिएट म्हणजे त्याच्यामध्ये 4 स्पोरँजियस असतात. जर आता तुम्ही हा लोब असं व्हर्टिकल सेक्शन घेतला तर तुम्हाला 2 लोब्स असतात, आणि पर्टिक्युलरली एका लोबमध्ये तुम्हाला 2 स्पोरँजियस दिसतात, ओके. ह्या लेफ्ट साईडला बघितला तर 2 असतील, राईट साईडला बघितला तर 2 असतील, असे टोटल तुम्हाला 4 स्पोरँजियस दिसतात. म्हणून जनरली अँथरचं स्ट्रक्चर हे कसं असतं, डायथिकस असतं, प्लस ते टेट्रास्पोरँजिएट असतं, ओके. म्हणजे प्रत्येक लोब हा मोनोथिकस असतो, आणि मोनोथिकस असल्यामुळे त्याच्यामध्ये 2 पोलन सॅक असणार आहेत. पोलन सॅकचं मिनिंग आहे की एम्प्टी स्पेस, ओके. आता बघा टोटल किती तुम्हाला लोब दिसणार आहेत तर 4 लोब असणार आहेत, हां. आणि त्याच्यानंतर लास्ट आणि बेसिक इम्पॉर्टंट थिंग आहे ह्याच्यामधली की ती म्हणजे की ही जी इंटरनल लास्ट लेयर आहे त्याला आपण हायपोडर्मल लेयर म्हणतो. ही जी हायपोडर्मल सेल्स आहेत ह्या बेसिकली डाऊन लेयरला असतात. ह्या इंटरनल लेयरच्या इनसाईडला तुम्हाला हायपोडर्मल सेल्स दिसतात, आणि ह्या हायपोडर्मल सेल्स मायक्रोस्पोर्स डेव्हलप करू शकत नाहीत, म्हणून
त्याचं डिरेक्टली कन्वर्जन हे आर्चिस्पोरियल सेल्समध्ये होतं. मीन्स दिस हायपोडर्मल सेल्स आर डिरेक्टली कन्वर्ट इन टू आर्चिस्पोरियल सेल्स अँड देन दे डेव्हलप इन टू अ मायक्रोस्पोर्स. ओके स्टुडंट्स, लेट्स वन्स अगेन बघा, अँथरचा जर आपण बेसिक स्ट्रक्चरचा विचार केला तर तुम्हाला काय काय लिहायचं आहे त्याच्यामध्ये. अँथर विच इज अन अ मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. त्याच्यामध्ये जर आपण गॅमेटोफाइट्स म्हणलं तर पोलन ग्रेन्स असतात. ते पोलन ग्रेन्स अँथर्समध्ये सिच्युएट केलेले असतात की ज्याला आपण मायक्रोस्पोर्स किंवा पोलन सॅक म्हणतो. नंतर अँथर हे पॅरेन्कामॅटिक टिश्यूजनी बनलेले असतात अँड दे वेअर सराउंडेड बाय वन सिंगल लेअर. इट इज नोन ॲज इपिडर्मिस. दिस इपिडर्मिस, व्हॉट इज द मिनिंग ऑफ इपी? इपी मीन्स अबाव अँड डर्मिस मीन्स लेअर. ओके, अँड दिस टोटल लेअर वेअर मेड बाय पॅरेन्कामॅटिक टिश्यूज. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे की ते डायथिकस असतात आणि टेट्रास्पोरँजिएट असतात. आणि प्रत्येक लोब हा मोनोथिकस असतो. मोनोथिकस असल्यामुळे त्याच्यामध्ये 2 पोलन सॅक असणार आहेत. पोलन सॅकचं मिनिंग आहे स्पोरँजिया. स्पोरँजिया और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ एम्प्टी स्पेस. ओके, इन बोथ लोब देर आर टोटल 4 pollen sac. And last point we discussed that the hypodermal cells, which is directly converted into archisporial cells. Why they convert into archisporial cells? Because to develop the microspores. Okay, hypodermal cells हे मायक्रोस्पोर्स तयार करू शकत नाहीत, म्हणून ते पहिल्यांदा आर्चिस्पोरियल सेल्समध्ये कन्वर्ट होतात आणि त्याच्यानंतर ते मायक्रोस्पोर्स डेव्हलप करू शकतात. ओके, आता ह्याच्यानंतर आपण जर एखादा अँथरचा ट्रान्स सेक्शन घेतलं तर बेसिकली आपल्याला त्याच्यामध्ये काय गोष्टी दिसतात बघा. इफ वी टेक द टीएस ऑफ अँथर मीन्स ट्रान्स सेक्शन ऑफ अँथर, जर तुम्ही बघितलात तर दिस ट्रान्स सेक्शनचा विचार केलात तर तुम्ही बेसिकली आता बघितलात की हायपोडर्मल लेअरचं कन्वर्जन आर्चिस्पोरियल सेलमध्ये होतं. मग जेव्हा हे आर्चिस्पोरियल सेल्स कन्वर्ट होते तेव्हा त्याच्यामध्ये डिव्हिजन आणि रिडिव्हिजन होत असतं सेल्सचं. आणि त्या सेल्स डिवाईड आणि रिडिवाईड झाल्यानंतर त्या तुम्हाला जर इनर स्पोरँजियस आणि आउटर पॅरेंटियल सेल्स अशा 2 ह्याच्यामध्ये त्यांचं डिव्हिजन होत असतं. तर इनर स्पोरँजियस सेल्स ज्या असतात त्या स्पोरँजियस टिश्यू तयार करतात, म्हणजे स्पोर फॉर्मेशनसाठी मदत करतात. ओके, आणि ज्या पॅरेंटियल सेल्स असतात त्याच्यापासून इपिडर्मिस म्हणा किंवा मिडल लेअर आणि एंडोथेशियम्स ह्या ज्या आउटर लेअर असतात ह्या लेयर्स तयार होतात. ओके, परत आणि बघा, हायपोडर्मल लेयर्सचं कन्वर्जन डिरेक्टली आर्चिस्पोरियल सेल्समध्ये होतं. जेव्हा ह्या आर्चिस्पोरियल सेल्स असतात जेव्हा त्या रिवाईड आणि डिवाईड होतात तेव्हा त्या इनर स्पोरँजियस आणि आउटर पॅरेंटियल सेल्समध्ये मोडतात आणि त्याच्यानंतर इनर स्पोरँजियसपासून तुम्हाला स्पोरँजियस सेल्स मिळतात की जे पोरँजियस टिश्यूज फॉर्म करतात आणि प्रत्येक टिश्यू तुम्हाला मायक्रोस्पोर टेट्रॅड फॉर्ममध्ये देत असतं. त्याच्यानंतर जर आपण बेसिकली अँथर वॉलचा विचार केला तर अँथर वॉल्स जी आहे ती टोटली पॅरेंटल लेअरचं डिव्हिजन आणि रिडिव्हिजन झाल्यामुळे होत असतं. सो ती अँथरची जी वॉल असते ती 3 ते 4 पार्टमध्ये ती बनलेली असते. सर्वात आउटर लेअर असते त्याला आपण इपिडर्मिस म्हणतो. ह्या इपिडर्मिसचे जे सेल्स असतात त्या टॅब्युलर फ्लॅटेड सेल्स असतात. त्यांचं मेन फंक्शन आहे की प्रोटेक्शन, टू गिव्ह द प्रोटेक्शन इन नेचर. ओके, आणि त्या अशा टॅब्युलर फॉर्ममध्ये असणार आहेत. त्याच्यानंतरची लेअर असते ती म्हणजे एंडोथेशियम. एंडोथेशियम मीन्स ही एक सब लेअर आहे इपिडर्मिसची जी की रॅडियल इलॉंगिनेटेड फायब्रस सेल्सनी बनलेली असते. ह्याच्यात मेन आहेत की ह्या सेल फायब्रस असतात. त्याच्यानंतर मिडल लेअर आहे. मिडल लेअर ही एक एंडोथेशियमच्या नंतरची लेअर आहे की 2 ते 3 लेअर असतात ह्या मिडल लेअरच्या. म्हणजे सपोज समजा ही तुमची फ्लॅट टॅब्युलर जर इपिडर्मिस झाली, त्याच्यानंतर ही इलॉंगिनेटेड तुमची रॅडियल एंडोथेशियम झालं, त्याच्यानंतर 3 ते 4 लेअर ह्या मिडल लेअर असतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला सर्वात इनसाईडला इनर मोस्ट टॅपिटम टिश्यूज असतात स्क्वेअर फॉर्ममध्ये.
तर हे टॅपिटम टिश्यूज तुम्हाला न्यूट्रिशन्स प्रोव्हाइड करण्याचं काम करतात. म्हणजे अँथरला जे काही स्पोर्स असतात त्यांना न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्याचं काम हे टॅपिटम टिश्यूज करतात. ओके, and in this tapetum there an enclosed of sporangious tissues which is that is the microspore mother cells. ओके, डायग्रॅममध्ये तुम्ही बघू शकता, जर तुम्ही ट्रान्स सेक्शन घेतला तर दिस इज युअर एपिडर्मिस विच इज द आउटर लेयर, then second one is endothelium layer, and then these 2 to 3 layers are called as middle layer. These square shapes were called as a tapetum which provide nutritions for the spores, and this one are the internal are sporangious. Okay, thank you student.